Zee 24 तास एक पाऊल पुढे। फेरीवाल्यांची संख्या का वाढते आहे, अनधिकृत फेरीवाल्यांना आवर घालण्यामध्ये अपयश का येते याविषयी आपण चर्चा करतो आहोत। राम कदम साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी सचिन सावंतांनी मुद्दा उपस्थित केलेला होता, त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, बोला। बोलत असताना सचिन सावंतजींनी उल्लेख केला, काल राज ठाकरे साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये जे सांगितलं की ह्या फेरीवाल्यांपैकी अनेक फेरीवाले हे उत्तर भारतीय आणि बिहारी आहेत। मुळात आपण वस्तुस्थिती तपासून घ्यायला पाहिजे की पुन्हा पुन्हा आम्ही सातत्यानं आमच्या पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांकडे, सगळ्या लोकांकडे ही वारंवार आम्ही विनंती करतो आहोत की या महाराष्ट्राची रचना ही भाषावार प्रांत रचना झालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक रोजगार निर्माण होईल त्या रोजगारावर, मग तो फेरीवाल्याचा असेल, रिक्षावाल्याचा असेल, टॅक्सीवाल्याचा असेल किंवा कुठलाही रोजगार असेल, त्या प्रत्येक रोजगारावर या महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसाचा पहिला अधिकार आहे। पण गंमत अशी आहे की खासगीमध्ये सचिन सावंतांपासून सगळेच मराठी पुढारी मान्य करतात। सचिन, मला बोलू द्या। सचिनजी, माझं बोलून झाल्यावर मला बाकी काय नाही म्हणायचं, तुमचं विनम्रपणे ऐकलं, माझं संपल्यावर आपण बोला। हे सगळेच मराठी पुढारी हे मान्य करतात, खासगीत भेटल्यावर याच विधान सभागृहाच्या अधिवेशनाच्या कालखंडात सगळे काँग्रेसचे पुढारी, सगळे राष्ट्रवादीचे पुढारी खासगीत भेटून सांगतात की राज ठाकरे साहेब बोलतात, अतिशय चांगलं बोलतात, मराठी माणसासाठी लढणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे ते राज ठाकरे साहेब आहेत। हे सगळे पुढारी मान्य करतात। पण मीडिया, ऐका ना, मी सांगतो, बऱ्यापैकी मंत्र्यांपासून सगळे खासगीत सांगतात, पण जेव्हा मीडियाच्या समोर येतात पक्षाची कुचंबना होईल, मग असं त्यांना बोलावं लागतं। मुळात मला सांगा, आम्ही काय चुकीचं सांगितलं? आम्ही म्हटलं उद्या दुष्काळ, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पसरलाय, या दुष्काळातला एखादा माणूस मुंबईमध्ये आला, पुण्यात आला आणि त्याने रस्त्यावर काही धंदा लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला परवाना मिळत असेल, तो परवाना माझ्या मराठी माणसाला आधी मिळाला पाहिजे का उत्तर भारतातून आलेल्या माणसाला मिळाला पाहिजे? मिळाला कोणाला पाहिजे? मग अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राबद्दल तुमचा मुद्दा लक्षात आलाय कदम? मला फक्त एक ओळ सांगू द्या। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल सगळे नेते गप्प बसत असले असताना राज ठाकरे साहेब जर बोलत असतील तर काय चुकीचं बोलताय? म्हणजे मला फक्त एवढं सांगा, सचिन सावंतांना आपण उत्तर द्यायला त्यांच्याकडे जाणार आहोत। राज ठाकरेंचा आणि मनसेचा तुमचा मुद्दा हा अधिकृत फेरीवाले विरुद्ध अनधिकृत फेरीवाले असा आहे की मराठी फेरीवाले विरुद्ध अमराठी फेरीवाले असा आहे? तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या। मुळात त्याच्यावर सांगतो, मला अर्धा मिनिट, मला या विषयाला न्याय देताना मला तुम्हाला अर्धा मिनिट द्यावा लागेल। विषय असा आहे की रस्त्यावर फेरीवाले आल्याच्या नंतर लोकांना त्रास होत असेल, ही घटना चुकीची आहे, त्यांना एक जागा आखून द्यावी लागेल। पुन्हा या फेरीवाल्यांना या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं लागेल आणि फेरीवाल्यांना लायसन देत असताना ती प्राधान्यानं मराठी माणसांनाच द्यावी लागतील। बिलकुल, हा मुद्दा तर तुम्ही पहिल्यांदाच मांडलेला आहे। माझा प्रश्न तुम्हाला एवढाच होता की हा तुमचा मुद्दा मराठी विरुद्ध अमराठी फेरीवाले असा आहे की अधिकृत विरुद्ध अनधिकृत फेरीवाले असा आहे? तुमच्या लक्षातच येत नाही मी काय बोलतोय। फेरीवाले तुम्ही दोनदा मांडलाय तुमचा मुद्दा राम कदम। माझं एवढ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या ना। जर अगदी बिलकुल मी येतो सचिन सावंत तुमच्याकडे, एवढं उत्तर घेऊन मी तुमच्याकडे येतो। जर अनधिकृत फेरीवाल्यांना हकलून द्यायचं असेल तर ते मराठी असोत किंवा अमराठी असोत, दोघांना समान न्यायाने तिथून उठवायला पाहिजे असं मला वाटतं की नाही? नाही, शिरोडकरजी, मला प्रश्नाचं उत्तर देऊ द्या। मुळात एक लक्षात घ्या, मी तेच सांगतो, तुम्ही गर्भात जाऊन समजून घ्या की फेरीवाल्यांमुळे लोकांना त्रास होत असेल तर अशा स्थितीमध्ये त्यांनाही रस्त्यावर आणून चालणार नाही, त्यांचंही पुनर्वसन करावं लागेल। जसं आशिष म्हणाले की 15-16 लाख लोक याच्यावर अवलंबून असतील, पुनर्वसन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार करू शकलं नाही। एक फेरीवाल्याच्या मागे 1200 रोजचा हप्त्याला 2 पोलीसचे बसतात, अगदी काय पोट भरणार, तो काय कमवणार फेरीवाला? मला सांगा, त्याला प्रत्येक गोष्टी त्याला पावसाळा असो, उन्हाळा असो, कोणी मेलेला असो, कोणाची मर्डर झाली असो, प्रत्येक जागी फेरीवाला पब्लिकच्या कामात पडतो, बाकी कोणी नाही। मी तुम्हाला सांगतो, 288 नगरसेवक आहेत, आतापर्यंत कुठल्याही नेत्यानं फेरीवाल्याच्या फेवरमध्ये आवाज कोणी उठवला नाहीये। फेरीवाल्याच्या मुंबई शहरात काय देशात बाबात नाही आहेत। आता तुम्ही सांगता फॉरेनमध्ये बघा तुम्ही की रेल पटरी चालली, तिथं सुद्धा फेरीवाले बसलेले आहेत। नाही, कुठे नाहीत, हे चुकीचं आहे।
आहेत ना साहेब, तुम्हाला दाखवतो, माझ्या केसेट आहे माझ्याकडे. परदेशामध्ये कुठे नाही, माझ्याकडे केसेट आहे, तुम्हाला आता दाखवतो. परदेशामध्ये फेरीवाले बसतात असं तुमचं म्हणणं. शिरोडकर साहेब, प्रत्येक शिरोडकर साहेब मुळात अगदी राम कदम साहेब अगदी ह्याच्यावर मी तुम्हाला उत्तर द्यायला गेलो. मला सांगतो, मी मराठी बराच वेळापासून वाट बघताय. झाल्या भाज्या विकणाऱ्या बाया ज्या आहेत, भाज्या विकतात, त्याची पोरगी भाजी विकतो, त्याची पोरी विकतो, तर जाणार कुठे लोक? फेरीवाले मुंबई शहरात नवीन आलेले नाही आहेत. हे जे फेरीवाले जे आहेत ते मिल बंद झाले, मजुरी आता नाही, त्यांच्या मराठी लोक आले. पोटा पाण्याचा विचार करा असं तुमचा मुद्दा आहे. सचिन सावंत बोला, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, पहिली गोष्ट मला बोलायला देतं, राम कदमजींचं मगाशी बोलणं चाललं होतं. पहिली गोष्ट ते मला वाटतं 2009च्या सुमारास मनसेमध्ये आले होते, त्यामुळे त्यांना कदाचित माहिती नसेल, कारण मनसेच्या स्थापनेपासून 2-2.5 वर्ष मराठी हा मुद्दा त्यांनी शिवला नव्हता. हे त्यांच्या थोडासा आठवणीसाठी. मी याच्यावर उत्तर देतो सचिन, मी याच्यावर उत्तर देतो सचिन. तुम्ही बोला, मी बोलतो याच्यावर. तुम्ही बोला, मी याच्यावर बोलतो. आज मनसेचा इतिहास आजचा विषय नाहीये. सचिन सावंत, फेरीवाल्यांवर बोला जी, फेरीवाल्यांवर बोला. तुम्ही परत मनसेच्या इतिहासाचा मुद्दा काढला तर परत त्याच्यावर राम कदम उत्तर देणार. आपला मूळ मुद्दा झी 24 तास, एक पाऊल पुढे.